छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित असलेल्या छावा चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। पहिल्या 3-4 दिवसात या चित्रपटाने मोठी कमाई करत नवा रेकॉर्डही बनवला आहे। हा चित्रपट बघितल्यानंतर प्रत्येक जण भावुक होताना दिसून येतो आहे। अनेक जण विकी कौशलच्या अभिनयाचे कौतुक करीत आहेत। अशातच संभाजी महाराजांचा छावा चित्रपट आता पडद्यावर बघता यावा यासाठी मोफत शोचे आयोजन करण्यात आले। दिनांक 3 मार्च रोजी रात्री 8:30 वाजता उकरूळ या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते सचिन मिसाळ यांनी छावा चित्रपटाचे मोफत शोचे आयोजन केले आहे। नमस्कार, मी संदेश साळुंके, शिवसत्ता टाइम्ससाठी। संभाजी महाराजांचा छावा हा चित्रपट संपूर्ण भारत देशामध्ये प्रदर्शित करण्यात आलेला आहे। उकरूळ या गावामध्ये ग्रामीण भाग आहे। या भागांमध्ये हा चित्रपट दाखवण्याचा प्रयत्न मिसाळ साहेब यांनी केलेला आहे आणि उद्या हा चित्रपट ते प्रदर्शित करणार आहेत। तरी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांची संकल्पना नक्की काय आहे। नमस्कार साहेब। नमस्कार। आपली जी संकल्पना आहे त्याबद्दल आपण काय सांगाल? ऍक्च्युली पिक्चर मी स्वतः बघायला गेलेलो आणि मला खूप छान वाटला आणि चला बऱ्यापैकी लोकांनी बघितला पण असेल गावामध्ये किंवा इतर अगदी तालुक्यामध्ये पण बऱ्याचशा लोकांनी बघितला असेल। पण मला असं वाटतं की गावामध्ये खेड्यामध्ये आपल्या माता भगिनी यांना प्रत्येक वेळेस जाता येतोच असं नाही। तेच संकल्पना मी लक्षात घेऊन मला असं वाटलं की त्यांच्यापर्यंत शिवाजी महाराज तर प्रत्येकांना माहितीच आहे, पण संभाजी महाराजांचा इतिहास हा प्रथमच सिनेमाघरामध्ये आला आणि लोकांना त्याचा थोडक्यात मला असं वाटतं की लोकांनी ते त्यांच्यापर्यंत पोहोचावा आणि मग त्या माझ्या माता भगिनींना ज्यांना जाता नाही आलं तिथपर्यंत सिनेमाघरापर्यंत तर त्यांना त्यांच्या जवळ संभाजी महाराज न्यावं असं माझी अपेक्षा। त्यासाठी मी प्रयत्न नक्कीच करतोय। नक्की हा चित्रपट आपण कोणत्या भागामध्ये आणि कशा प्रकारे आपण दाखवणार आहात? मी उकरूल गावामध्ये, माझं गाव उकरूल, मी उकरूल गावामध्ये उकरूल गावातला ग्रामस्थ आहे आणि मला गावामध्ये माझ्या गावाच्या मर्यादित नाहीये। अगदी कोणी येईल, मला चालेल, मला आवडेल आणि माझ्यासाठी मी तो पिक्चर लावलाय आणि माझ्याकडे अगदी आजूबाजूचे लोक येतात तरी मला ते खूपच आवडेल। सर, वेळ काय ठेवली आपण चित्रपट? वेळ संध्याकाळी 8:30ची आहे। 8:30 वाजता पिक्चर चालू करणार मी आणि काय 11-12 वाजेपर्यंत पिक्चर राहणार। साधारण किती लोक हा चित्रपट पाहण्यासाठी येईल असं काही नियोजन आपण आखलेलं आहे का? मी नियोजन असं आखलंय की मी बाहेर स्क्रीन लावणार माझ्या घराच्या समोरच आणि तिथे बसायला मी एक 300 साधारण खुर्च्या मागवल्यात। म्हणजे मला असं वाटतं की 300 लोक त्या खुर्च्यांच्यात बसावा आणि खुर्च्याच त्या अगदी खुर्च्यांच्यात तिथे बसायला जागा नसावी, अगदी खुर्च्यामध्ये बसून खाली लोक बसावी। अगदी लोकांनी मला बोलावं की खुर्च्या खूप कमी आणलेल्या, थोड्या जास्त आणायला पाहिजे होत्या, ही माझी अपेक्षा। धन्यवाद सर। दादा, काय सांगाल आपण, कसं नियोजन आहे, काय संकल्पना आहे आपल्या मनामध्ये? असं पाहायला गेलं तर छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास हा जर शालेय पाठपुस्तकामध्ये आहे, खूप प्रमाणात आणि डावळला गेलेला आहे। तो ह्या चित्रपटाच्या ह्याच्यातून छत्रपती संभाजी महाराजांचा हा इतिहास हा जनजागृती म्हणून हा पिक्चर झालेला आहे। त्यामुळं या आमच्या मित्र आहे सचिनजी मिसाळ यांनी जो कार्यक्रम ठेवलेला आहे, म्हणजे तो समोरच्या जनतेला जो आवाहन केलेला आहे की येऊन या चित्रपटाचा लाभ घ्यावा आणि याचा संभाजी महाराजांचा इतिहास हा जाणून घ्यावा। आणि यासाठी मी तिथल्या जनतेला आवाहन करतो की त्यांनी भरपूर जणांनी येऊन त्यांनी त्या चित्रपटाचा आस्वाद घ्यावा। शिवसत्ता टाइम्ससाठी संदेश साळुंके, कर्जत। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।